भाग्यश्रीताई, राज्यामध्ये मागील 3-3.5-4 वर्ष होत आलेले होते, परंतु स्थानीय निकाय संस्थांच्या इलेक्शन निवडणुका लागलेल्या नव्हत्या, कारण प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये लंबित होतं. आता सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य करताना म्हटलं आहे की प्रकरण एवढ्या लवकर निकाली लागणार नाही, त्यामुळे तुम्ही निवडणुका थांबवू नका, तुम्ही निवडणुका 4 महिन्यामध्ये घ्या. तर येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये निवडणुका नक्कीच होतील. कशा पद्धतीची तयारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, खास म्हणून भाग्यश्रीताई आत्राम यांची आहे? आमची तर फुल तयारी चालू झालेली आहे. जसं आमचे वरिष्ठ आम्हाला सांगतील त्या प्रकारे आम्ही आम्ही आज्ञा तर राहीलच आणि तसंच आम्ही काम करू. आमचं काम असं थांबलेलं नाही आहे. इवन इलेक्शन 2024च्या इलेक्शनमध्ये मी पडली असेल तरी माझं काम चालूच आहे आणि सर्व गाव पातळीवर काम चालू आहे आणि हे सर्व जे निर्णय आमचे पक्षश्रेष्ठीवर राहणार आहे. तुम्ही गडचिरोली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषविलेलं आहे, माजी अध्यक्ष तुम्ही आहात. जिल्ह्यामध्ये खूप काही विकास कामं नियोजन तुम्ही केलेलं आहे, परंतु याचं यश हे जिल्हा परिषदेचं विकास कामांचं यश हे असेंब्ली इलेक्शनमध्ये आलेलं नाही असं वाटते, काय सांगाल? याच्यात एक तर आम्हाला जे महाविकास आघाडीचं होतं त्याच्यात ते धर्म पाळले नाही, त्यांनी बंडखोरी केली. जे आमच्या सोबत जे काँग्रेसचे होते, नाही तर सरळ जे होतं मतं ते माझे मत त्यांना पडले आणि वरतून अजून 2-3 कॅन्डिडेट बंडखोरी केले आणि सर्व लोकांनी म्हणजे मला भाग्यश्रीताई वर्सेस ऑल असं झालं असं मला वाटतं इलेक्शन. आता जर समजा स्थानिक निकाय संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, ग्रामपंचायत लेवलला नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या समजा, तर भाग्यश्रीताई ह्या पक्षासोबत असतील की भाग्यश्रीताईंचा स्वतःचा एक गट असेल? कारण की भाग्यश्रीताईचं आणि पदाधिकाऱ्यांचं पटत नाही असे वार्ता जिल्ह्यामध्ये आहे. हे बघा, राजकीय म्हटलं तर पक्ष आणि पक्षामध्ये गट असते. ते स्थानिक स्वराज्य असो की आपला मोठे मोठे इलेक्शन, आमदारकी इलेक्शन, कोणतं पण इलेक्शन. पण यावेळेस काय झालं की मला खूप त्यांनी सपोर्ट पण केला नाही. हे सर्व आम्ही आमचे पक्षश्रेष्ठी यांना पण सांगितलं की आम्हाला कोणाचा पण सपोर्ट भेटला नाही ऐरी विधानसभामध्ये. कारण इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा आहे. 3 पैकी 1 राष्ट्रवादीला जाते, 2 काँग्रेसला जाते आणि त्या 2 विधानसभामध्ये सर्व युती धर्म पाळतात, सगळे मिळून इलेक्शन लढतात. पण एरी विधानसभाला काय आहे माहित नाही की तिथे सगळं बंडखोरी करायला बघतात. इव्हन हे आत्ताचा वेळ नाही आहे, 2019 मध्ये पण असं झालं होतं. तेव्हा पण बंडखोरी केले होते आणि आता पण काँग्रेसने बंडखोरी केली. आज तुमच्याकडे कार्यकर्त्यांची भेट तुमच्यासोबत होत आहे, कार्यकर्त्यांचा घरीच एक मेळावा असल्यासारखं वातावरण तुमच्याकडे आहे. राज्याचे महासचिव आणि गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक अतुल वांदिलेजी तुमची भेट घेऊन नुकतेच निघालेली आहे. काय भेटीचा एजेंडा नेमका? आज पहिल्यांदा अतुलजी इथे आले होते आणि इथे जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी आढावा बैठक ठेवला होता, पण त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्यात आले नाही. आणि जितके पण कार्यकर्ते माझे सपोर्ट जितके पण आहे कार्यकर्ते त्यांना पण काही फोन नाही गेला, काही त्यांनी बोलवले नाही. इवन जे आमचे जे माझ्यासोबतचे जिल्हा परिषद सदस्य सर्व पदाधिकारी पण आहेत ते लोकांना पण बोलवले नाही. आणि त्याच्यामुळे हे सर्व लोक निर्देशात आला की हे आमच्या विरोधमध्ये काम करत आहे. त्यासाठी हे सर्व लोक मला सपोर्ट करून मला पाठिंबा दिले आणि त्यांनी साहेबांच्या समोर विषय मांडला की बघा, त्यांची तक्रार केली अध्यक्षची आणि त्यांच्या सोबत चर्चा केली की असं राहिलं तर समोर आपल्या इलेक्शनमध्ये काही फायदा होणार नाही, नुकसान आपलंच होणार आहे या भांडणामध्ये. तर साहेब पण एग्री झाले आणि हे इकडचे जे सर्व जे चित्र त्यांनी बघितलं आहे ते सर्व पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे असं सांगितले त्यांनी. देशामध्ये अनुसूचित जनजातीचा एक मोठा वर्ग आहे, समजा संख्या वाढलेली आहे, परंतु आजही जे आरक्षण मिळत आहे 7.5% कमी आरक्षण मिळत आहे. आता जातीनिहाय जनगणना होणार अशी परिस्थिती देशामध्ये आहे. या जातीनिहाय जनगणनेचा लाभ अनुसूचित जमातींना कसा होईल, काय सांगाल? मला वाटते की आपल्या क्षेत्रामध्ये आमच्या ऐरी विधानसभामध्ये याचा काही फायदा होणार नाही. कारण
ते जे काही होईल गडचिरोली आणि आरमोरी क्षेत्रामध्ये याचा फायदा होईल असं वाटतं मला. आता पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताचं एक युद्ध अशी परिस्थिती निर्मित झाली होती. त्याच्यामध्ये भारतीय सैन्याला मोठं यश प्राप्त झालं आणि भारतीय जनता पक्षानं पूर्ण देशामध्ये याचं वाहवाही करत एक तिरंगा रॅलीच्या माध्यमातून, तिरंगा यात्रेच्या माध्यमातून याचं श्रेय घेण्याचं काम ते करताय. या विषयाला तुम्ही कसं बघताय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या वतीने किंवा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या वतीने या परिस्थितीवर कशी नजर आहे? हे बघा, आधी पक्ष शेवट असते, आधी देश आहे. आपण याच्यामध्ये काही राजकीय आपल्याला करण्याची गरज नाही. जेव्हा हे इन्सिडेंट झालं त्या टाइमला आम्ही सर्व पक्षीय याच्यासाठी पण कार्यक्रम घेतलं होतं. याच्यात काही आम्ही कोणाला पक्षश्रेष्ठीचं असं काही आम्ही कोणाचं ऐकणार नाही की, आणि हे याला राजकारण करण्याची बिलकुल पण गरज नाही. कारण आधी आपल्या देश येते, देश नंतर फिर आपलं सर्व धर्म येते, जे आपल्याला आहे राजकीय नंतर आहे. पण आपलं देशप्रेम आधी आहे. याच्यात कोण काय केलं, कोण याच्यात राजकीय करायचं आपल्याला काही लेनदेन नाही. आणि राजकीय तर बिलकुल पण करू नये. हे सर्व जे आहे इन्सिडेंट जे होत आहे याच्यात राजकीय करण्याची बिलकुल पण गरज नाही. आणि आम्ही काय केलं हे सांगण्याची पण गरज नाही. कारण तिकडची परिस्थिती त्या लोकांना माहिती आहे की त्यांच्यावर घडत आहे. तिकडची परिस्थिती त्या लोकांना कळते की काय होत आहे. आणि आपण इथे सुखी आहोत त्यांच्यामुळे, आपल्या सैनिकामुळे आम्ही इथे सुरक्षित आहोत. या क्षेत्रामध्ये आम्हाला काही माहीत नाही काय होत आहे. आणि आपल्या लोकांना पण, इंटिरियर लोकांना तर त्यांना काही माहीत पण नसेल की तिथे काय पहलगाम आहे आणि काय तिथे आतंकवादी होत आहे. कधी आपण इंटिरियरमध्ये गेलं ना, भामरागड एटापल्लीच्या लोकांना आपण विचारलं तर त्यांना याबद्दल काही माहीत पण नाही राहणार आहे. अशी परिस्थिती इकडची आहे. पण या जे आमचे शहीद झालेले लोक आहेत आणि आपले सैनिक आहे यांना पण आम्ही खूप म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतलं होतं. आणि याच्यात काहीही राजकीय आम्ही काय केलं नाही आहे. आणि असे वीर सैनिकांना आम्ही सलाम ठोकतो. आणि खासकर जे महिला, आमचे 2 जे महिला भगिनी होते त्यांनी जे पुढाकार केला, आम्हाला एक महिला म्हणून खूप अभिमान वाटते त्यांच्याबद्दल. ताई, तुम्ही अनुसूचित जमातीच्या मोठ्या नेत्या आहात, एक लढवय्या राजनेता तुम्ही आहात. एक मोलाचा प्रश्न माझा आहे राज्याच्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातला. लाडक्या बहीण योजनेमध्ये समाज कल्याण विभागाचा पैसा जो आदिवासी अनुसूचित जमाती जातीच्या महिलांच्या उन्नतीसाठी असलेला फंड हा लाडक्या बहीण योजनेमध्ये ट्रान्सफर केला गेला, डायव्हर्ट केला गेला, असे आरोप स्वतः समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिरसाट यांनी लावलेला होता. यावर तुम्ही काय सांगाल? बिलकुल माझा पण आरोप राहणार आहे. कारण हे SC ST वर्गाची जी निधी होती त्यांच्या हक्काची निधी तुम्ही आमच्या लाडकी बहिणींना तुम्ही देत आहे. एकाला तुम्ही न्याय देत आहे आणि दुसरे जनताला तुम्ही अन्याय करत आहे. त्यांच्या जे हक्काचा निधी तुम्ही तिकडे देत आहे. आता तर जे शासन जे प्रचार केली की आम्ही महिलांना 2100 काय इतकं निधी म्हणजे अकाउंटमध्ये टाळणार आहे, ते कुठे गेले? आता तर मला वाटते अजून पैसे कमी होईल. आणि महिलांमध्ये आता नियम 2 व्हीलर असला तर त्यांना नाही मिळणार. एका योजनेमध्ये महिला असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ नाही मिळणार. आणि याच्यामध्ये मला निर्देशात आला की जे महिलांना पैसे मिळत आहेत त्याच लोकांना लाभ मिळाला आहे. आणि जे वंचित महिला आहेत त्या लोकांना काय पैसे मिळाले नाही. गरीबच आहे, अमीर समोर होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील जे मतदार बंधू भगिनींना आहे त्यांना कशा पद्धतीचा एक संदेश तुम्ही देणार? आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये एक तर खूप उशीर झालेला आहे. ते आतापर्यंत आम्ही एक्स प्रेसिडेंट म्हणून इतकं वर्ष आम्ही खूप आमचं नाव चालत आहे. याच्यामुळे कसं प्रशासन जे आहे ते आपलं मनमानी करत आहे. निर्देशात आला लोकांचे जे समस्या आहेत ते काय समस्या आम्ही सोडवू शकत नाही आहे. कारण एक पदावर बसून जे अधिकारीवर वर्चस्व असते, माझा सोडा पण बाकी जे आहेत पद, जसं कृषी विभाग आहे, आपले आरोग्य विभाग आहे, पाणी पुरवठा, म्हणजे जे जे आपले खाते आहेत त्याच्यामध्ये पण पद रिक्त आहे. पंचायत समिती आहे रिक्त आहे. जिल्हा परिषद तर इतकं वर्ष झालं आहे रिक्त आहे. सर्व जे
आपले खालचे जे कर्मचारी आहेत ते त्रासून गेले, कारण एक पदाधिकाऱ्यांचं वर्चस्व राहून आणि क्षेत्राचा विकास ते करू शकतात, तसं अधिकारी लोक करू शकत नाही. ते स्वतः जे आहे पगारावर आहे, ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करणार. आता शनिवार रविवार सुट्टी राहणार, लोक कोणाकडे जाणार त्यांची तक्रार समस्यासाठी? त्यासाठी लवकर इलेक्शन होणं आवश्यक आहे. आता हे शासन काय करते वरच्या लेवलवर आता आम्ही काय सांगू शकत नाही. पूर्ण त्यांचं वर सत्ता त्यांची, खाली सत्ता त्यांची, पूर्ण त्यांचंच मनमान्य होणार आहे. आता काय आम्ही सांगू शकतो? आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्याचं निवडणूक आहे, त्याच्यामध्ये जसं मागे आमच्या विधानसभाच्या निवडणूकमध्ये आपल्या निर्देशात आलं की जसं वोटिंगच्या टाइमला या विरोधवाले लोकांनी वाढीव वोटर्स दाखवले, असं समोर पण काय घडू नये यासाठी पण लोकांना सतर्कता ठेवणं गरजेचं आहे. कारण एक तर आमचं जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 वाजेपर्यंत फक्त टाइम असते आणि 3 वाजेपर्यंत 7 to 3 या टाइममध्येच आपल्याला वोटिंग करणं आवश्यक आहे. आणि 3 पर्यंत जे लोक आले तर आले गेटच्या आत, आणि याच्यानंतर दाखवायची गरजच नाहीये, कारण हे इंटिरियर भागमध्ये लवकर कर्मचारी आणि जे पोलीस विभाग आहे त्यांना खूप लवकर कंप्लीट करावं लागते. यासाठी ते लवकर लोकांना बोलवून मतदान टाकायचं सांगतात. पण या मागच्या इलेक्शनमध्ये आमच्या निर्देशात आलं की यांनी खूप वाढीव जे गावामध्ये जितकं वोटर्स नाही तितकं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही आमच्या मागच्या इलेक्शनचं पण आम्ही तक्रार केलेलं आहे आणि आमचे वरिष्ठ लोक पण इलेक्शन कमिटी यांना पण मागणी केली की आपण आम्हाला दाखवा. आपण ते इलेक्शन जे असतात इलेक्शन बोर्ड जे कमिटीचे लोक त्यांनी काय खुलासा करून सांगितलं नाहीये. यासाठी पण आपल्याला समोरच्या निवडणुकीसाठी आपण सर्व जनतांनी पण सतर्कता राहून हे सर्व निवडणूक लढण्याची गरज आहे. कारण हे छोटे इलेक्शनच खूप महत्त्वाचे आहे. गाव पातळीवर जसं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायतचे इलेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या विकासासाठी.